उसका 12 से लेके 27 तक पढ़ेंगे। सगळ्यांनी आपलं पवित्र शास्त्र उघडा। पहिलं करांतीकरांचं पत्र अध्याय 12 त्याचं 12 ते 27 आज आपण बघू। और मैं आपके लिए पढ़ता हूँ, मी वाचतो तुमच्यासाठी। क्योंकि जिस प्रकार देह तो एक है और उसके अंग बहुत से हैं, और उस एक देह के सब अंग बहुत होने पर भी सब मिलकर एक ही देह है, उसी प्रकार मसीह भी है। क्योंकि हम सब ने, क्या यहूदी हो या क्या यूनानी, क्या दास हो या क्या स्वतंत्र, एक ही आत्मा के द्वारा एक देह में होने के लिए बपतिस्मा लिया, और हम सबको एक ही आत्मा पिलाया गया। इसलिए कि देह में एक ही अंग नहीं परंतु बहुत से हैं। यदि पाँव कहे तो मैं आँख नहीं पर इसलिए देह का नहीं, तो क्या वो इस कारण देह का नहीं? और यदि कान कहे मैं आँख नहीं इसलिए मैं देह का नहीं, तो क्या वो इस कारण देह का नहीं है? यदि सारी देह आँख की होती तो सुनना कहाँ होता? यदि सारी देह कान ही होती तो सुनना कहाँ होता? परंतु सचमुच परमेश्वर ने अंगों को अपनी इच्छा के अनुसार एक एक करके देह में रखा है। यदि वे सब एक ही अंग होते तो देह कहाँ होती? परंतु सब अंग तो बहुत से हैं परंतु देह एक ही है। आँख हाथ से नहीं कह सकती मुझे तेरी आवश्यकता नहीं, और न सिर पाँव से कह सकता मुझे तुम्हारी आवश्यकता नहीं। परंतु देह के वे अंग जो दूसरे से निर्बल लगते हैं बहुत ही आवश्यक है, और देह और जिन अंगों को हम आदर के योग्य नहीं समझते उन्हीं को हम अधिक आदर देते हैं। और हमारे शोभाहीन अंग और भी बहुत शोभाहीन हो जाते हैं, फिर भी हमारे शोभायमान अंगों को इनकी आवश्यकता नहीं, परंतु परमेश्वर ने देह को ऐसा बना दिया है कि जिस अंग को आदर की घटी थी उसी को और भी आदर मिले, ताकि देह में फूट न हो पड़े परंतु अंग एक दूसरे की बराबर चिंता करें। वचन 26। इसलिए यदि एक अंग दुख पाता है तो सब अंग उसके साथ दुख पाते हैं, परंतु और यदि एक अंग की बढ़ाई होती तो उसके साथ सब अंग आनंद मनाते हैं। इसी प्रकार तुम सब मिलकर मसीह की देह हो और अलग अलग उसके अंग हो। आइए हम प्रार्थना करें। सर्वशक्तिमान परमप्रधान परमेश्वर, हम आपके चरणों में सजदा करते हैं कि आप हमारे प्रभु हो और आपने हमें एक करके बुलाया कि हम मसीह विश्वासी लोग ये याद रखें कि हम मसीह की देह है, और हमें इस देह में जो जगह दी है उसमें हमको बने रहना है और हमें उस स्थान पे अपना काम करना है। आप हमारी सहायता करिए, मदद करिए कि वचन समझने में, और आप हमारे हृदय को कायल करिए कि हम वचन को अनुकरण में अपने जीवन में लागू कर सके। यीशु के नाम से आमीन। आज का मुख्य उद्देश्य यह है, तर आजच्या वचनाचा मुख्य उद्देश हा आहे कि विश्वासियों याद रखो, विश्वासी लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे कि हम मसीह की देह का एक अंग है। आपण सगळे ख्रिस्ती एक देह आहोत, उसमें एक अंग है, आपण त्याच्यामध्ये एक अवयव आहोत, और हम सब मिलकर एक परिवार और एक शरीर में बनते हैं, आणि आपण सगळे अवयव मिळून एक कुटुंब आणि एक शरीर बनतो। तो इसलिए परमेश्वर ने हमें इसलिए बुलाहट दी है, तर म्हणून देवाने आपल्याला पाचारण दिले, आपल्याला बोलवलंय। तो मैं वापस बोलता हूँ, विश्वासियों, विश्वासी लोक, बिलीवर्स, रिमेंबर दैट, आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे कि हम गॉड हैज कॉल्ड अस टू बी वन बॉडी इन क्राइस्ट। तर देवाने आपल्याला एक शरीर एक अंग होण्यासाठी पाचारण केलंय, सो दैट वी मे बी एज अ फैमिली एंड एज अ बॉडी वी मे ग्लोरीफाई गॉड। तर आपण ख्रिस्तामध्ये एक शरीर एक अंग होऊन एक कुटुंब होऊन देवाला गौरव द्यावा। तो हमारा बुलाहट इसके लिए है, तो हमें अपनी बुलाहट के अनुसार जीवन जीना है। तर देवाने जे आपल्याला पाचारण दिलंय त्याच्यानुसार आपलं जीवन आपण जगलं पाहिजे। तो आपको मैं इस वचन को शुरू करने के पहले जो मैंने सुबह भी एक स्टोरी के द्वारा एक उदाहरण के द्वारा बात किया, मैं वही वापस बताने वाला हूँ। तर आजचा उपदेश चालू करायच्या पूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो कि सोचिए, अगर आपका एक बच्चा है, की जे आता इथे आई वडील आहेत, माता पिता आहेत, त्यांनी तुम्हाला जी मुलं आहेत, तर तुम्हाला एक उदाहरण घ्या की तुमची जी मुलं आहेत या आपके होने वाले बच्चों के बारे में सोचिए, किंवा जे तरुण आहेत ज्यांना मुलं होती त्याच्याबद्दल विचार करा कि आपका जो बच्चा है आपके घर में पैदा हुआ है, आपका नाम लेता है परंतु वो अपने घर में नहीं रहता। तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलाचा जन्म झालाय, तो तुमच्या कुटुंबाचा सदस्य पण तो तुमच्या घरात राहत नाही। क्या वो परिवार का है? तर तो तुमच्या कुटुंबाचा आहे का? और क्या वो सुरक्षित है बाहर? आणि जर का तो तुमच्या घरात नाही, घराच्या बाहेर राहतोय, तर तो सुरक्षित आहे का? क्या वो घर के बाहर रह के सुरक्षित हो सकता है? तुमच्या घरातला मुलगा घराच्या बाहेर राहून सुरक्षित राहील का?
इसी तरह अगर एक विश्वासी कलीसिया की सदस्यता को गंभीरता से नहीं लेता, त्याच पद्धतीने जेव्हा पण कोणी ख्रिस्ती व्यक्ती आपल्या देवाच्या कुटुंबामध्ये म्हणजे आपल्या विश्वासी ख्रिस्ती कुटुंबाबद्दल जर तो गंभीर नाहीये, और मैं ये आपके उत्तर से, आपने जो नहीं कहा उसके उत्तर से मैं कह रहा हूँ कि आप अगर कलीसिया की सदस्यता को गंभीरता से नहीं लेते, जर का तुम्ही ख्रिस्ती कुटुंबाच्या तुम्ही कुटुंबाचे सदस्य आहात, त्याला जर का तुम्ही गंभीरतेने नाही घेत, तो वो मसीह के परिवार का हिस्सा होकर भी आशीष से आप अपने आप को वंचित करते हो। तर तुम्ही भले ख्रिस्ताच्या कुटुंबाचे सदस्य आहात पण तुम्ही आशीर्वादांपासून खूप लांब आहात। और परमेश्वर ने जो आपकी बुलाहट दी उससे आप अपने आप को अलग कर रहे हो। आणि देवाने जे तुम्हाला पाचारण दिले, ज्या कार्यासाठी, ज्या संकल्पासाठी देवाने तुम्हाला बोलवलंय, त्याच्यापासून तुम्ही खूप लांब आहात। उसी तरह सोचिए कि ईट है, जसं की एक आपण उदाहरण घेऊ, विटाच्या असतात भिंती बांधायला, और जब एक अकेली ईट को जब रखा जाता है और सामने बहुत सारे ढेरों के ईटों की ढेर है वो रखी जाती है, तो कौन सी उपयोगी है? तर एक वीट बाजूला पडलेली आणि बाकीच्या विटा रचून ठेवलेल्या आहेत, तर कुठली वीट उपयोगी आहे? किसका मूल्य ज्यादा होगा? तर कुठल्या विटेचं महत्व जास्त आहे? जो ढेर लगे हुए ईटों की उससे, ज्या रचून ठेवलेल्या आहेत। तो वैसे ही हम किसको मूल्य देंगे? त्याच पद्धतीने आपण कोणाला मूल्य देणार? किसको मूल्य देंगे? उस ईट को। क्यों देंगे? क्योंकि वो काम में आएंगे। एक ईट से क्या हम घर बना सकते हैं? फक्त एका विटेने भिंत बांधून होईल का? नहीं, परंतु हम क्या करेंगे? हमें ईटों की जरूरत है कि हम अच्छे से अपने घर को सुशोभित कर सके, अच्छे से उसका आकृति बना सके, स्ट्रक्चर कर सके उसको। जर का आपल्याला घर बांधायचंय किंवा भिंत बांधायची, त्याच्यासाठी भरपूर विटा आपल्याला लागतात, कि वो अच्छे से एक मजबूत दीवार बन सके जो आंधी और बाढ़ या तूफान को सह सके, झेल सके। त्याच्याद्वारे मजबूत अशी भिंत बांधली जाईल की जी वादळापासून, वाऱ्यापासून, पावसापासून आपलं रक्षण करेल। तो दोनों जो उदाहरणों से हम यही सीखते हैं, तर दोन्ही उदाहरणांचा अर्थ एकच आहे कि परिवार, कुटुंब और भवन, जो मंदिर या दीवार, आणि देवाचं भवन, मंदिर तब तक ही परिपूर्ण है तेव्हा पूर्ण होईल जब उसका हर एक सदस्य, घर का हर एक सदस्य और ईटों का ढेर जब है अपनी जगह में जुड़ा हुआ है। जेव्हा देवाच्या कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र राहतील आणि सगळ्या विटा एकत्र रचल्या जातील, तेव्हा देवाच्या मंदिराला आणि देवाच्या कुटुंबाला पूर्ण अर्थ पूर्ण होईल। और मसीही जीवन ऐसा ही है। आणि ख्रिस्ती जीवन असंच आहे। अगर हम कलीसिया की सदस्यता को गंभीरता से नहीं लेते हैं, जर का आपलं ख्रिस्ती कुटुंबाचं जे सदस्य आहे त्याला आपण गंभीरतेने नाही घेत, तो मसीह के परिवार का हिस्सा होकर भी आशीष से और परमेश्वर की महिमा से रहित है। तर भले आपण देवाच्या कुटुंबाचे सदस्य आहोत पण आशीर्वादांपासून आपण खूप लांब आहोत। तो हमेशा याद रखिए, तर नेहमी लक्षात ठेवा। और मैं आज उन लोग से बात कर रहा हूँ जो कलीसिया की सदस्यता को गंभीरता से लेना चाहते हैं और जो अपने आप को उद्धार पाया हुआ व्यक्ति या परमेश्वर के लोग मानते हैं। आणि मी आज अशा लोकांशी बोलतोय की ज्यांना माहिती आहे की त्यांचं तारण झालंय, त्यांनी समजतात की माझं तारण झालंय आणि मी देवाच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे, एक भाग आहे, अशा लोकांशी मी आज बोलतो। और मैं उन भी लोगों से बात करना चाहता हूँ और मैं उन लोगों को आह्वान देना चाहता हूँ कि आप याद रखो कि आपको, आपके लिए एक उद्धारकर्ता की जरूरत है, क्योंकि आप अगर इस परिवार में जुड़ना चाहते हैं और आपको अगर अनंत जीवन की आवश्यकता लगती है, तो आप परमेश्वर के इस आह्वान को सुनिए कि परमेश्वर आपको प्यार करता है। आणि मी अशा पण लोकांशी बोलू इच्छितो, मी तुम्हाला आव्हान देऊ इच्छितो की देवाला, देव तुमचा उद्धार करता तारणारा म्हणून तुम्ही त्याला स्वीकार केला पाहिजे आणि त्याची तुम्हाला गरज असणार आहे। वो आपके लिए आया, आपके लिए मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन जी उठा और स्वर्ग गया और वो वापिस आने वाला है। इस सुसमाचार में जब आप विश्वास रखते हो, और इसलिए विश्वास नहीं रखते कि आपको चंगाई, घर में बेदारी या जीवन में सुख शांति आए, परंतु इसलिए कि आप जब मरोगे तो आपको एक दूसरा जीवन दिया जाएगा। ये कोई मैं निर्वाण या कोई दूसरे जीवन का, एक नया जीवन के बारे में बात नहीं कर रहा हूँ, मैं उस जीवन का बात कर रहा हूँ जो परमेश्वर के उपस्थिति में हम रहेंगे, जो अनंत काल के हम उसके साथ रहेंगे। आणि जे लोक येशू ख्रिस्तांना आपला प्रभू, आपला तारणारा, तो माझ्यासाठी आला, ते माझ्यासाठी मारले गेले, गाडले गेले, येशू ख्रिस्त दिवशी जीवन देऊन परत स्वर्गात गेले, पुन्हा ते आपल्याला घ्यायला येणार आहेत, या सुवार्तीवरती जे विश्वास ठेवतात आणि फक्त आपल्या शारीरिक किंवा ऐहिक भौतिक सुखांसाठी देवाकडे येत नाही, तर खरंच मी मेल्यानंतर माझ्या मृत्यू पश्चात मी देवाकडे जाईल, मी स्वर्गाकडे जाईल, अनंत काळासाठी मी त्याच्याबरोबर संगती करेल, अशा अपेक्षेने जो लोक येतात त्या लोकांना मी आज, त्या लोकांशी मी बोलत आहे। मैं उन लोगों को बोलना चाहता हूँ कि प्रभु आपसे बहुत प्यार करता है। तो मी तुम्हाला सगळ्याचा अर्थ काय आहे की मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की देवाचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे। आप अगर उद्धार नहीं पाए तो याद रखिए कि प्रभु आपसे बहुत प्यार करता है। जर तुमचं तारण अजूनही झालं नाही तर याचं तरी मी तुम्हाला हे सांगेन की देव अजूनही तुमच्यावरती खूप प्रेम करतो। और प्रभु आपको अपने घर में बुलाना चाहता है, आपको, आपके लिए रुका हुआ है कि आप उसके घर में आए। आणि देव अजूनही तुम्हाला बोलवते त्याच्या घराचा सदस्य बनवण्यासाठी, त्याची
विशेष अशी लोक होण्यासाठी. पर आप तब तक सदस्य नहीं बन सकते या जब तक आपका उद्धार नहीं होगा. उद्धार का मतलब क्या है? आप जो पाप कर रहे थे आप वो न करने के द्वारा आप पश्चाताप कर रहे हो कि प्रभु मैं पापी हूँ, मैं जानता हूँ, मैं ये विश्वास करता हूँ कि आप मेरे लिए मारे गए, मेरे लिए काटे गए, और इस उद्धार को जो आपने मेरे लिए रखा है उसको मैं बिलीव करता हूँ, विश्वास रखता हूँ, और यीशु को अपना जीवन जब देते हो उसके द्वारा आप उद्धार पाते हैं. पण तुम्ही देवाच्या कुटुंबाचे सदस्य कधी बनू शकता? जेव्हा तुम्ही पापामुळे आपण देवापासून लांब आहोत, त्या पापाला सोडून जेव्हा आपण देवाच्या जास्त जवळ येऊ, देवाला आपला प्रभू आपला तारणारा म्हणून जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकार करू, तेव्हा आपण देवाच्या कुटुंबाचे सदस्य बनू. आप मत सोचिए कि ये वचन सिर्फ उन विश्वासियों के लिए है या सिर्फ उन अविश्वासियों के लिए है. तर विश्वासी लोकांच्या गटासाठी किंवा अविश्वासी लोकांसाठी वचन असं नाही. तो मेरा जो शब्द है उन दोनों ग्रुप से है. तर माझं जो सांगण्याचा उद्देश आहे तो सगळ्या लोकांसाठी, दोन्ही लोकांसाठी आहे. जो विश्वासी है उन लोग अपने विश्वासीपन के ऊपर, जो विश्वासी अपने आप को कहते हैं उन लोगों को याद दिलाना चाहता हूँ कि आप लोग प्रभु के देह हैं, और उन अविश्वासियों से जो उद्धार पाना चाहते हैं उन लोग से कहना चाहता हूँ कि विश्वासी लोग जैसे एक देह है वैसे आप भी इस देह में जुड़िए. आणि विश्वासी लोक, ख्रिस्ती लोक जे देवावरती विश्वास ठेवतात, देवाला आपला प्रभू तारणारा म्हणून स्वीकार करतात, त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यांना आठवण देतो, लक्षात आणून देऊ इच्छितो की आपण सगळे ख्रिस्तामध्ये एक देव आहोत, आणि ज्यांचं अजूनही तारण झालं नाही, जे अजून देवाला ओळखत नाही, त्यांनी सुद्धा येशूवरती विश्वास ठेवल्याच्या द्वारे ते त्या कुटुंबाचा, देवाच्या शरीराचा भाग होऊ शकतात. और हमेशा याद रखना, मेरे हर प्रचार में अगर मैं आगे आया, अगर प्रभु की इच्छा में होकर अगर मेरा प्रचार आगे भी चलता रहा, तो मेरे हर प्रचार में आपको यही पता रहेगा कि सुसमाचार के बारे में. आप लोग उससे बोर हो जाए, कुछ भी हो जाए, मेरे को कुछ नहीं पड़ता है फर्क, क्योंकि मैं इसके लिए खड़ा हूँ कि मैं आपको सुसमाचार याद दिलाऊं, और मैं स्वयं को याद दिलाऊं कि मैं किस सुसमाचार पे विश्वास रखता हूँ. आणि माझ्या सगळ्या प्रचारामध्ये याच्या पुढे पण मी जेव्हा पण प्रचार करेल देवाच्या कृपेद्वारे, तर माझ्या प्रचारामध्ये मुख्य उद्देश हाच असेल की सुवार्तेवरती माझा जास्त भर असेल, की सुवार्तेवरती आपल्याला बनून राहायचं आहे, आणि ती मी सुवार्तेवरती माझं जीवन जगतोय की नाही याच्यावरती आपण लक्ष द्यायचं. हमारा जो जीवन का जो हम मसीहपन जो है, मसीहत हमारा जो नींव है वो सुसमाचार है, हमारा उद्धार है. आणि आपल्या सगळ्या ख्रिस्ती लोकांचा पाया जो आहे तो सुवार्तेवरती घातला गेला है. आई एम नॉट आस्किंग यू, मैं आपसे ये क्वेश्चन नहीं कर रहा हूँ कि आपका उद्धार कैसे हुआ, क्यों हुआ, क्या कारण था. मैं ये नहीं जानना चाहता, मैं इतना जानना चाहता हूँ कि आप विश्वासी है. अगर आप कहते हैं तो सुसमाचार क्या है, अगर आप सुसमाचार बता पा रहे कि मैं उद्धार करता पे विश्वास करता हूँ जो मेरे लिए मारा, और मैं स्वर्ग की ओर अपना अग्रसर कर रहा हूँ, मतलब रुका हुआ हूँ कि उस अनंत जीवन को मैं पा सकूं, आप विश्वासी है. तर मी तुम्हाला हे नाही विचारणार की तुमचं तारण कशामुळे झालं, कोणामुळे झालं, काय कारण होतं. तुमचं जर तारण झालं तर तुमचं तारण सुवार्तेच्या द्वारे झालंय का, आणि सुवार्तीवरती तुमचा विश्वास आहे का, हेच मी तुम्हाला विचारलं. दूसरी बात, दूसरी मुद्दा, आपको मैं विश्वासी है, आप विश्वासी है, मैं कैसा पहचानूंगा. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्ही विश्वासी आहात, तुम्ही ख्रिस्ती आहात, हे मी कसं ओळखेल. और यहाँ पे एक दूसरे को पहचान सकते हैं, एकमेकांमध्ये सुद्धा आपण कसं ओळखेल की समोरचा व्यक्ती विश्वासी आहे का, ख्रिस्ती आहे का. आप लोग के जीवन के जो काम है उसके अनुसार, आपले जे दैनंदिन जीवनातली जी कृत्य आहेत, जी कामं आहेत, ती देवाच्या वचनानुसार आहेत का, त्याच्यानुसार आपण ओळखू शकतो. कि आप लोग के जीवन में आप पाप कर रहे हैं तो आप पाप से संघर्ष कर रहे हैं, आप पाप से छुटकारा पाना चाहते हैं. अगर आप दारू पी रहे हैं, आप गाली दे रहे हैं, या आप कोई भी पाप कर रहे हैं, या कुछ भी एडिक्शन में हो, परंतु आप उससे संघर्ष कर रहे हैं, प्रभु से रोज माफी मांगते हैं, आपसे पाप हो रहा है और आप उसमें से निकलने का प्रयास कर रहे हो, आप मतलब आप स्ट्रगल कर रहे हो, परंतु परमेश्वर की मदद चाहते हो, तब आप पहले बार आप मसीह हैं. और हम अविश्वासी है, वो कैसे पहचानेंगे कि वो उस पाप में आनंद ले रहा है, उस पाप से निकलने की प्रयास नहीं कर रहा, परंतु एक विश्वासी जो अपने आप को कहता है और पाप से निकलने का प्रयास करता है, वही एक विश्वासी, सच्चा विश्वासी है. आणि खरा ख्रिस्ती किंवा खरा विश्वासी आपण कशाद्वारे ओळखू शकतो की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून जे पाप होत आहे, जो व्यक्ती त्या पापाशी संघर्ष करून त्याच्यातून बाहेर निघायची इच्छा ठेवतोय, याचा अर्थ अजूनही तो विश्वासी आहे. पण जर त्यांनी पापाच्या समोर हार मानली किंवा त्या पापामध्ये तो आनंद करतोय आणि त्या पापामध्ये त्याला जर आनंद वाटतो, याचा अर्थ तो विश्वासी नाही अजूनही. आप अपने आप को जांचिए कि आप किस प्रकार के विश्वासी हैं. तर आता आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझा विश्वास कुठल्या पद्धतीचा आहे. और वो याद रखते हुए अगर आप अपने आप को विश्वासी मान रहे तो हाँ, ये हम वचन में पढ़ लेते हैं. तर जर का तुम्ही स्वतःला विश्वासी समजत असाल तर आपण आजचं वचन बघूया. तो हम जब 12 और 13वें पद में देखते हैं, तर वचन 12 आणि 13, तो हमें तो पहला मुद्दा यही है, पहिला मुद्दा हाच आहे कि हम एक देह में बपतिस्मा के द्वारा हम एक देह बन गए हैं. तर आपण बपतिस्माच्या द्वारे आपण सगळे लोक एक देह, एक शरीर असं बनलोय. तो बपतिस्मा क्या है? तर बपतिस्मा काय आहे? मैं पुरुष भाइयों से कहना चाहता हूँ कि आप लोग बपतिस्मा के बारे में आपकी क्या अंडरस्टैंडिंग है या क्या आप जानते हैं. सगळे पुरुष भाऊ आहेत, त्यांना मी विचारतो की बपतिस्माचा अर्थ काय किंवा तुम्हाला बपतिस्माबद्दल काय माहिती आहे. बपतिस्मा क्या है आप लोग के लिए?
परमेश्वर के साथ संगति और नवीन जन्म झाला और what is baptism according to you guys? You have to say because हम ये जानते हैं कि बपतिस्मा हमारे नए जन्म का प्रतीक है. आपण विश्वास ठेवतो आपल्याला माहिती आहे की बपतिस्मा म्हणजे एक नवीन जन्माचं प्रतीक आहे. पर बपतिस्मा उद्धार के लिए नहीं जरूरत है. मतलब उद्धार हमें बपतिस्मा लेने से नहीं मिलता. पण बपतिस्मा घेतल्यावरतीच आपल्याला उद्धार भेटला किंवा आपल्याला तारण भेटतं असं नाही. बपतिस्मा एक चिन्ह है कि हमारा उद्धार हुआ. हम क्या हमारा जो उद्धार होता है जब हम एक दूसरे के सामने या पास्टर के सामने आते हैं या अपना जीवन खुद समर्पित करते हैं. हम क्या करते हैं पर्सनली हम लोग कन्फेस करते हैं कि प्रभु मैं अपना जीवन आपको देता हूँ. तर जेव्हा केवळ देवाच्या सेवकाद्वारे किंवा आपण वैयक्तिकरित्या जेव्हा येशूचा स्वीकार करतो आपलं जीवन त्याला समर्पित करतो करारी जीवन जगतो याचा अर्थ आपण उद्धार घेतला म्हणजे आपल्याला तारण भेटले. परंतु बपतिस्मा क्या है? बपतिस्मा आप लोग पब्लिकली कन्फेस कर रहे गवाही दे रहे कि मैं जो विश्वास किया था वही मैं आपको वापस दोहराना चाहता हूँ कि मेरा उद्धार हुआ और मैं यीशु पे विश्वास किया है क्योंकि मेरा उद्धार हुआ है. पण जेव्हा आपण बपतिस्मा घेतो तेव्हा आपण सामुदायिक रीतीने साक्ष देतो आणि सगळ्यांसमोर आपण प्रकट करतो की मी येशूला माझा तारणारा म्हणून स्वीकार केलाय आणि त्याच्याद्वारे माझं तारण झालंय. और बपतिस्मा एक साइन है कि आप लोग आपकी आत्मिकता के जीवन में बढ़ रहे हैं. आणि बपतिस्मा एक चिन्ह आहे की तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रगती करताय आत्मिक जीवनामध्ये पुढे जाताय. और आप किस प्रकार से चिन्ह है कि आप लोग का क्या जीवन में जो बदलाव है आप प्रभु का आज्ञाओं को मान रहे. क्यों आज्ञा दिया? परमेश्वर ने क्या आज्ञा दिया? बपतिस्मा लेना ये आज्ञा है. ये हम लोग पालन कर रहे हैं. इससे कोई हम लोग बपतिस्मा लिए इसलिए स्वर्ग नहीं जाएंगे. आणि बपतिस्माचा अर्थ काय की तुम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करताय. तुम्ही आधीचे न राहता तुम्ही आता देवाच्या आज्ञेनुसार नवीन जीवन जगताय याचं चिन्ह आहे बपतिस्मा. और बपतिस्मा के द्वारा आप लोग स्वर्ग नहीं जाएंगे. आणि बपतिस्मा घेतलाय माझा बपतिस्मा झालाय म्हणजे मी स्वर्गातच जाईल असं नाही. आपका उद्धार हुआ है नहीं हुआ है पर आपने बपतिस्मा लिया. हाँ जैसे बहुत से लोग हैं बच्चे लोग हैं जो लोग बचपन में बपतिस्मा लिए क्या आपको लगता है वो स्वर्ग जाएंगे? बरेचसे असे लोक आहेत की लहानपणी जेव्हा ते छोटे बालक होते त्यांचं डेडिकेशन समर्पण केलं गेलं तेव्हा त्यांचा बपतिस्मा झालाय. पण त्यांनी येशूला माझा तारणारा म्हणून कन्फेशन नाही केलं स्वीकारलं नाही. तर अशा लोकांचं तारण खरं झालंय का नाही झालंय? ते स्वर्गात जातील का? नहीं झालं. जितना उद्धार हुआ है सच में जिसने अपने पापों को कबूल किया परमेश्वर के उपस्थिति में और फिर बपतिस्मा लिया वो सच्चा विश्वासी है. ज्यांनी स्वतःच्या पापांचा अंगीकार केला त्याचा स्वीकार केलाय आणि मग देवाला तारणारा म्हणून जेव्हा त्यांनी बपतिस्मा घेतला त्या पद्धतीने त्यांचं खरं तारण झालं. और बपतिस्मा आप लोग किस प्रकार से कन्फेस करते हैं? आप लोग क्या विटनेस करते हैं उसमें? आणि बपतिस्मा घेताना तुम्ही काय साक्ष देता? आप लोग जब खड़े रहते हैं जेव्हा तुम्ही उभे राहता आप लोग दिखाते हैं कि यीशु मसीह भी क्रूस पे लटकाए गए थे. तेव्हा आपण प्रकट करतो की येशू ख्रिस्त सुद्धा आपल्यासाठी क्रूस खांबावरती लटकले गेले. और जब आपको डुबाया जाता है आणि जेव्हा आपल्याला त्या पाण्यात डुबवलं जातं तब आप लोग विटनेस करते हैं. आप लोग गवाही देते हैं कि यीशु मसीह मर गए. आणि तेव्हा आपण साक्ष देतो की येशू ख्रिस्त आपल्यासाठी मारले गेले. जब आप वापस बाहर आते हो पानी से आणि जेव्हा त्या पाण्यातून आपण पुन्हा वर येतो आप लोग बताते हैं कि यीशु मसीह पुनरुत्थान हुआ है यीशु मसीह का तो हमारा भी पुनरुत्थान होगा और मैं इस पे विश्वास करता हूं. आणि आपण परत एकदा साक्ष देतो की येशू ख्रिस्तांचं जसं पुनरुत्थान झालं त्याच्याद्वारे त्याच पद्धतीने आपलं सुद्धा पुनरुत्थान होईल. So what is baptism according to you now? तर आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या द्वारे किंवा तुमच्या म्हणण्यानुसार बपतिस्माचा अर्थ काय आहे? आप लोग से पूछ रहा हूँ पुरुष भाई. परमेश्वराच्या राज्यात दार आपण जेव्हा विश्वास ठेवून आपला नवीन जन्म म्हणजे जुना जन्म म्हणजे आपलं कार्य पूर्ण विसरून आणि नवीन जन्म आणि प्रभू येशूच्या वचनानुसार प्रार्थनेनुसार प्रभू येशूने त्याच्या जीवनानुसार मार्गानुसार आपण चालत राहतो. तो बपतिस्मा आपको आपके आत्मिक जीवन में बढ़ने के लिए मदद करती है. तर बपतिस्मा आपल्याला आपल्या आत्मिक जीवनामध्ये पुढे वाटचाल करण्यासाठी प्रगती करण्यासाठी मदद करतो. तो बपतिस्मा एक आज्ञा है. तर बपतिस्मा घेणं ही आज्ञा आहे. और प्रभु की आज्ञा आप पालन करते हो तो आपने पवित्रीकरण जीवन में क्योंकि हमारे जीवन को पवित्रीकरण चाहिए. तो हम जब पाप करते हैं हम क्षमा मांगते तो हम पवित्रीकरण में हमारे जीवन में बढ़ते रहते हैं. तर आपल्या जीवनाला पवित्र करण्याची गरज आहे. पण जेव्हा जेव्हा आपण पाप करतो देवाकडे क्षमा मागतो माफी मागतो तेव्हा तेव्हा आपण आपलं जीवन पवित्र करतो. देव आपल्या जीवनाला पवित्र करतो. देव आपल्या जीवनाला पवित्र करतो. तो हर समय हमारे पापों को बचाता है और हमारे पापों को शुद्ध करता है वो परमेश्वर है. आणि परमेश्वर नेहमी आपल्या जीवनाला शुद्ध करतो पापांपासून आपल्याला लांब ठेवतो. वही हमारे जीवन के पवित्रीकरण रोज का दिनचर्या हमारा वही है. आणि तेच आपल्या जीवनाचं रोजचं दिनचर्या आपल्या रोजचं जीवनाचं रुटीन आहे. तो हम लोग तो रोमियो 8 के अनुसार रोमकरास पत्र अध्याय 8 नुसार हम लोग को परमेश्वर ने ऑलरेडी नियुक्त किया कि हम लोग को जस्टिफाई किया. मतलब जस्टिफाई का मतलब ठहरा दिया कि हम उसके लोग हैं. आणि देवाने त्याचे
विशेष अशी लोक म्हणून आधीच आपल्याला नियुक्त केले ठरवलंय. परंतु सैंटिफिकेशन जो है उसके बाद का एक प्रोसेस है सैंटिफिकेशन, मतलब पवित्रीकरण जीवन, मतलब हमारा दिनचर्या रोज का. पण त्याच्यानंतरचं आपलं कार्य आहे की आपल्याला रोजचं आपलं जीवन पवित्र जगलं पाहिजे. जब हमने उद्धार पाया तभी हम लोग को बताया गया कि हम मसीह है. तर जेव्हा आपलं तारण झालं तेव्हा आपल्याला सांगण्यात आलं की आता आपण ख्रिस्ती आहोत. तो मसीह है तो अभी हमारा जीवन रोज का रोज परखा जाता है, जांचा जाता है. रोज हमारा जीवन पाप पवित्रीकरण में डाला जाता है. मतलब हम लोग पाप जितना करते हैं हम लोग को क्षमा प्राप्ति उतनी मिलती है और हम लोग पाप से निकलते जाते हैं, संघर्ष करते हैं, प्रभु से माफी मांगते हैं, क्षमा मांगते हैं, प्रभु हमारी मदद करता है. ये रोज हमारे जीवन में चलते रहता है. म्हणजे काय की आपली रोजची दिनचर्या जी आहे ते प्रोसेस करून ते प्रक्रियेतून चाललेली आहे की आपण रोज पाप करतो, मग आपण पुन्हा क्षमा मागतो, मध्ये आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतो, वाचवतो. या रोजच्या प्रक्रियेतून आपलं जीवन आता चाललंय. और उसके बाद एक ग्लोरिफिकेशन मतलब महिमावीकरण. आणि त्याच्यानंतर एक की महिमा करणं, देवाचा गौरव करणं. तो ये उस समय होगा जब हम यीशु मसीह के साथ होंगे. तर हे कधी होईल की जेव्हा आपण उचलले जाऊ आपल्या पुनरुत्थानानंतर किंवा रॅप्चरनंतर, जेव्हा आपण देवाच्या समोर जाऊ तेव्हा आपण देवाचा गौरव करू. तो पहली जो मुद्दा है यही है. तर पहिला मुद्दा हा आहे कि हम परमेश्वर के एक देह है बपतिस्मा के द्वारा. ख्रिस्तामध्ये घेतलेल्या बपतिस्माच्या द्वारे आपण सगळे लोक एक शरीर एक देह आहोत. तो जैसे बच्चा अपने घर के भीतर ही सुरक्षित है, वैसे विश्वासी भी अपने परिवार में सुरक्षित तब है जब वो बपतिस्मा लेता है और वो अपनी कलीसिया की सदस्यता में जोड़ता है. आणि जेव्हा प्रत्येक लहान मूल आपल्या आई वडिलांच्या घराच्या आतमध्ये ते जसं सुरक्षित आहे त्याच पद्धतीने प्रत्येक ख्रिस्ती, प्रत्येक विश्वासी लोक जेव्हा देवाच्या कुटुंबामध्ये ते जोडून राहतात तेव्हा ते लोक सुरक्षित आहेत. और आप तब तक मेंबर, कलीसिया के मेंबर, चर्च मेंबर तब तक नहीं हो सकते जब तक आपका बपतिस्मा नहीं हुआ है. जोपर्यंत तुम्ही बपतिस्मा घेत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफिशियल चर्चचे रजिस्टर मेंबर नाही होऊ शकत. तो मेंबरशिप 2-3 सालों के बाद शुरू होगा, पर आपको इसकी शिक्षाएं मिलनी चालू करेंगे, शुरू रहेगी. भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याकडे सुद्धा मेंबरशिप स्ट्रिक्टली केलं जाईल. मेंबरशिप सगळ्यांना घ्यावी लागेल. पण त्याच्याच आधीची जी प्रक्रिया म्हणजे तुमच्या मनाची तयारी करण्यासाठी आम्ही तुम्हाला हे सांगतो. तो दूसरा मुद्दा ये है 14 से लेकर 20वें वचन में, आता 14 ते 20 मध्ये कि हर एक अंगों का महत्व है. प्रत्येक अवयव, आपल्या शरीरामध्ये जे प्रत्येक अवयव आहे त्याचं एक महत्व आहे. और हर एक का एक महत्व है. वैसे ही हम जो विश्वासी जब इस कलीसिया में जीते तो हमारा एक दूसरे के प्रति हमारा जो है इम्पोर्टेंस है. आणि जेव्हा पण आपण एक ख्रिस्ती कुटुंब एकत्र, जसं आपण सियोन कुटुंब आहे, जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्या प्रत्येक मेंबर, जेवढे मेंबर आहेत त्या प्रत्येक मेंबरचं एक महत्व आहे. तो आप लोग कह नहीं सकते कि मैं उसकी मदद नहीं करूंगा, वो व्यक्ति, वो जो भाई उसकी मैं मदद नहीं करूंगा, वो बहन की मैं मदद नहीं करूंगा, ऐसा आप कह नहीं सकते. जर का आपल्यामधलं कोणी अडचणीमध्ये, कोणी संकटामध्ये, तर आपण असं नाही बोलू शकत की मी त्याची मदत नाही करणार. इधर एक उदाहरण दिया ना, एक अंगों का लिस्ट डाउन किया ना 14 से लेकर 20 में. क्या बोला है? कान आंख से कह नहीं सकता कि मैं, मुझे तेरी जरूरत नहीं, या आंख नाक से कह नहीं सकता कि मुझे तेरी जरूरत नहीं. क्यों? क्योंकि सबको एक दूसरे की जरूरत है, तब जाके क्या होता है, एक अंग बनता है. तर वचन 14 ते 20 मध्ये आपण वाचू शकतो की शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक अवयवांचं एक महत्व आहे आणि कुठला एक अवयव दुसऱ्या अवयवांच्या विरुद्ध बंड नाही करू शकत. जेव्हा ते सगळे मिळून एक होतील तेव्हा एक संपूर्ण शरीर तयार होईल. तो हम कलीसिया जो लोग हैं हमारे में एकता होनी चाहिए. तर आपली मंडळीतली जेवढे आपण लोक आहोत त्या सगळ्यांमध्ये एकता, युनिटी असली पाहिजे. हमारे में एकता तब होगी आणि आपल्यामध्ये युनिटी कधी असेल जब हमारी आंखें उस पर्वत की और उस यीशु मसीह की ओर रहेंगी जो हमें सहायता प्रावधान करते हैं. आणि आपले डोळे जेव्हा त्या पवित्र पर्वताकडे आपण लावू जिथून आपल्याला मदत प्राप्त होते तेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये एकता असेल. हमारे कलीसिया में क्या होता है? प्रत्येक मंडळीमध्ये काय होतं? हमारे कलीसिया में क्या होता है? आपल्या मंडळीमध्ये काय आहे कि हम लोग क्या एक दूसरे को देखते रहते हैं. आपण एकमेकांना नेहमी ऑब्झर्व करत असतो किंवा त्याचं निरीक्षण करत कि असतो. इसके जीवन में, इसके फैमिली लाइफ में क्या हो रहा है, याच्या कुटुंबात कौटुंबिक पारिवारिक जीवनामध्ये काय चाललंय, इनके फैमिली लाइफ में क्या हो रहा है, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय, इस तीसरे के फैमिली लाइफ में क्या हो रहा है. तिसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय चाललंय. और हम हमारे फैमिली लाइफ में नहीं जानते, हमारे फैमिली लाइफ में नहीं परखते कि हमारे फैमिली लाइफ कैसा चल रहा है. पण आपण आपलं स्वतःचं कौटुंबिक पारिवारिक जीवन चेक नाही करत किंवा त्याचं परीक्षण नाही करत की आपल्या घरामध्ये काय चाललंय. And what is the use of being a member of the household? तर मग देवाच्या कुटुंबाचे सदस्य असून फायदा काय आपला. अगर आप सदस्य, मतलब मैं सांसारिक घर के बारे में बोल रहा हूँ कि आप लोग एक सातपुते कुटुंब है, एक आड़ाव कुटुंब है, एक परियम्पली कुटुंब है, पर आप लोग क्या कर रहे हैं? मेघा दीदी मेरे घर में जाके मुझे बोल रही कि तुम्हारा जोशुआ ऐसा है, तुम्हारा जोशुआ ऐसा है, पर वो अपने घर के भाइयों को नहीं देख रही. तो फिर उसका क्या महत्व है एज अ मेंबर उसके हाउस की, वो घर की. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जशी मेघाताई ती आडाव कुटुंबामधून आहे आणि मी परंपरी कुटुंबामधून आहे. तर जर का ती मला येऊन बोलते, दीदीला येऊन जर बोलते की तुमचा जोशुआ असा करतोय, पण ती स्वतःच्या भावाकडे लक्ष देत नाही, तर मग ती तिच्या आडाव कुटुंबाचा हिस्सा असून काय फायदा. And what is the use of being member of one family which committed with God has been committed to you to be
part of them. पण जर का देवानी जी मंडळी आपल्याला नियुक्त केली, आपली जागा या मंडळीमध्ये देवाने निर्माण केले, या मंडळीचं सदस्य असून पण जर का आपण एकमेकांचे जीवन पारखतोय, स्वतःकडे जर लक्ष देत नाही, तर मग या कुटुंबाचा हिस्सा असून आपला काय फायदा? परमेश्वर ने आपको एक कुटुंब के अंदर रखा है ना. तर देवाने आपल्याला एक कुटुंबाच्या मध्ये आपण रोवलेली लोक आहोत. कार्तिक को किसमें जन्म दिया? धोत्रे घर में जन्म दिया है. तर कार्तिकचा जन्म धोत्रे कुटुंबामध्ये झाला. अभी धोत्रे नाम के बहुत लोग हैं. आता या जगामध्ये धोत्रे नावाचे खूप लोक आहेत. पर उसको किसके अंदर किया है? कौन उसके माता पिता है? पण त्याचे शांत काकी, संजय काका हे त्याचे आई वडील आहेत, त्यांच्याद्वारे त्याचा जन्म झाला. तो परमेश्वर ने उसको उस घर में रखा. तर देवाने त्याला त्या घरामध्ये जन्म दिला. तो परमेश्वर ने उसको उस घर में रखा. क्यों? क्योंकि परमेश्वर की कुछ योजना है उसके लिए. पण देवाने त्याला त्याच कुटुंबामध्ये जन्म का दिला? तर देवाचा काहीतरी संकल्प आहे, देवाची योजना आहे. तो हमको भी याद रखना है कि हमें कहाँ क्यों जन्म दिया और किस कुटुंब में क्यों जन्म दिया है. तर आपण पण हे लक्षात घेतलं पाहिजे की माझा जन्म याच कुटुंबामध्ये, याच आई वडिलांच्या द्वारे का झाला. क्योंकि हमारा महत्व है हर एक घर में. तर आपल्या प्रत्येकाचं आपापल्या घरामध्ये एक वैयक्तिक महत्व आहे. Everyone has their own standards and their positions in their house. आणि प्रत्येकाची घरामध्ये त्याचं एक वैयक्तिक स्थान आहे, त्याचे एक पोझिशन आहे, त्याचं एक महत्व आहे. कार्तिक जैसा छोटा बेटा है तो उसका एक पदवी है वो. आणि भले कार्तिक लहान आहे पण त्याचं एक महत्व त्याच्या घरामध्ये. वो छोटा बेटा है तो उसका क्या एक छोटा बेटा होने का कर्तव्य है उसका. तर एक घरामध्ये तो लहान आहे सगळ्यामध्ये, तर त्याचं पण एक कर्तव्य आहे आपल्या घरामध्ये. ऐसा नहीं होगा कि वो छोटा है तो उसको कुछ काम नहीं रहेगा. तर याचा अर्थ असं नाही की तो घरामध्ये लहान आहे म्हणजे आपण म्हणतो ना शेंडे फळ आहे तर तो काय काम नाही करणार. कुछ तो है वो तो उसका कुछ काम धंधा नहीं, ऐसा नहीं हो सकता. तर याचा अर्थ असं नाही की तो काही करणार नाही किंवा मी फक्त आराम करेल. तो उसका भी कर्तव्य है कि उसके अगर बड़े लोग घर में नहीं है तो उसका कर्तव्य कि घर संभालना, घर में जो चीजें की जरूरत है वो पूरा करना. तर जसं आता तो वयामध्ये आलाय तर त्याचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांना सपोर्ट करणं, त्यांना मदत करणं आणि जेवढी त्याच्याच्याने होईल तेवढी घराची आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं. वो ये नहीं कह सकते कि मैं छोटा बेटा हूँ तो छोटा बेटा है तो इसलिए भी तेरा कर्तव्य है ना. तर आता असं नाही की मी घरामधला लहान आहे, मी शेवटचा आहे तर मग मी काही नाही करणार, असं नाही. जेवढं त्याच्याच्याने जमेल तेवढा आपल्या कुटुंबाचा भार त्याने उचलला तो पाहिजे. वैसे ही आप अगर कलीसिया में रहते हो तर त्याच पद्धतीने जसे आपण एक सियोन कुटुंबामध्ये आपण सगळे आहोत. आप बोल नहीं सकते कि मैं सेवकाई में नहीं हूँ, मैं सेवा नहीं करता, मैं एज ए ले मेंबर हूँ, मतलब सिर्फ मेंबर हूँ, आता जाने वाला मेंबर हूँ. तर मी फक्त सदस्य आहे, मी कुठल्या सेवेमध्ये नाही किंवा मी सेवक नाही तर मी मंडळीचा भार का उचलू, आप लोग ये नहीं कह सकते. असं आपण नाही बोलू शकत. आप चाहे कौन से भी मेंबर हो, आप शायद संडे आने वाले मेंबर हो या क्रिसमस में आने वाले टाइप के मेंबर हो, आपसे कोई मतलब नहीं. आपका कर्तव्य है कलीसिया में आना, हर संडे आना और हर संडे अपना जो योगदान है कलीसिया में देना. आणि भले तुम्ही संडे टू संडे मेंबर असा किंवा फक्त वर्षातून एकदा उगवणारे क्रिसमसला येणारे असा काही असू देत, पण तुम्ही मंडळीमध्ये येता, या मंडळीचा तुम्ही भाग आहात, त्याच्यामुळे मंडळीचा भार तुम्ही उचलला पाहिजे, मंडळीच्या प्रति तुम्ही विश्वासयोग्य राहायला पाहिजे. और मैं उस व्यक्ति को जो क्रिसमस टू क्रिसमस या फेस्टिवल क्रिश्चियंस को मैं मसीह नहीं मानता. आणि मी त्या लोकांना ख्रिस्ती किंवा विश्वासी मानतच नाही की जे फक्त वर्षातून एकदा उगवतात, फक्त क्रिसमसला येतात किंवा विशेष प्रार्थना सभा असतील तेव्हा ते येतात, अशा लोकांना मी ख्रिस्ती मानत नाही. I can't recognize them as a believer. तर मी त्यांना ख्रिस्ती असं संबोधन देणार नाही. अगर वो विश्वासी है, अगर आप विश्वासी है, मैं विश्वासी, तो हमारा कर्तव्य हर संडे, हर प्रार्थना सभा हमसे जितना हो सके उसमें हम आए. क्यों? हमारी बुलाहट इसके लिए है. जब हम अर्ली चर्च को देखते हैं, प्राथमिक चर्च को देखते हैं, तो उन लोग क्या करते हैं? उन लोग तो रोज मिलते थे. आप लोग को रोज मिलने को नहीं कहा जा रहा. तर जर का मी आपण सगळे लोक जर आपल्याला स्वतःला ख्रिस्ती समजत असेल तर एक पवित्र आणि करारी जीवन आपल्याला जगलं पाहिजे. प्रत्येक संडेला आपण चर्चमध्ये उपस्थित असलं पाहिजे. जेवढ्या प्रार्थना सभेला तुम्ही येऊ शकता, तुम्हाला जमेल तेवढ्यामध्ये येऊन तुम्ही देवाकडे यायला पाहिजे, देवाच्या मंदिरामध्ये यायला पाहिजे. तर याच्यावरून कळेल की आपण खरे ख्रिस्ती आहोत की नाही. और तीसरा मुद्दा यह है कि 21 से लेकर 27 में हम पढ़ते हैं. आता वचन 21 से 27 कि हम एक दूसरे के लिए जीवन जीना चाहिए, एक दूसरे के आत्मिक उन्नति के लिए जीवन जीना चाहिए. तर आपलं जीवन फक्त मी, माझं कुटुंब, माझी मुलं असं नसून आपलं जीवन एकमेकांच्या आत्मिक उन्नतीसाठी असलं पाहिजे. परमेश्वर ने आपको इस परिवार में जोड़ा है तो आपको क्या करना है? अपना जो जीवन है उसको एक्सटेंड करना है लोगों के प्रति. तर आपल्याला देवाने या सियोन कुटुंबामध्ये जर आपण रोवलेले आहोत, सियोन कुटुंबाचे आपण सदस्य आहोत, तर फक्त आपलं जीवन आपल्यापुरती मर्यादित नसता, आपलं जीवन आपण थोडंसं वाढवलं पाहिजे, थोडं स्ट्रेच केलं पाहिजे बाकीच्या लोकांसाठी सुद्धा. और हमारा जीवन लोगों तक पहुंचना चाहिए कि लोगों की मदद करें. आणि आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्यासाठी आपण नेहमी अवेलेबल असले पाहिजे, आपण त्यांच्यासाठी उपलब्ध असलं पाहिजे की त्यांची मदत करायला. आपको सिर्फ आर्थिक रूप से मदद नहीं करना किसी की. मी हे ना म्हणते की तुम्ही फक्त त्यांना पैसे द्या किंवा आर्थिक मदत करा. अगर कार्तिक बीमार है तो निवृत्ति में जाके
सिर्फ उसको पैसा देकर नहीं आना चाहिए, उसकी जरूरत नहीं पैसे की। जर कार्तिकला बरं नाही तर मी फक्त जाऊन त्याला पैसे देऊन फक्त त्याला पैसे देणं ही त्यावेळेची त्याची गरज नाहीये। कार्तिक उसको बोलेगा बहुत पैसे का रौब जानने लगा इसका, तर तो मला बोलेल की निवृत्ती दादाकडे खूप पैसे आले त्यामुळे मला पैसे देऊन जातो। इसका नहीं, उसको क्या जरूरत है? अभी वो घर पे, उसको हॉस्पिटल में एडमिट नहीं किया, ऐसी वो बीमार है तो उसको इंकरेजमेंट, उसको सहानुभूति की जरूरत है कि प्रभु तेरे को चंगाई देगा, तू चंगा होगा। तर तो आता हॉस्पिटल में ऍडमिट नाहीये, तो फक्त घरामध्येच आजारी, त्याला बरं वाटत नाही, तर त्यावेळेची गरज काय त्याची की मी त्याला जाऊन भेटणं, त्याला प्रभूमध्ये उत्साहित करणं, त्याच्यासाठी प्रार्थना करणं ही त्याची गरज आहे। या उसका जो सीकनेस है, उसकी जो बीमारी है, उसके अनुसार उसको फल फ्रूट देने का, किंवा जर का त्याला तो अशक्तपणा आलाय त्याला तर त्याच्यासाठी काहीतरी फ्रुट्स घेऊन जाणार, काहीतरी त्याला देणं। अभी उसको जाके पैसा दे, वो रखने का पैसा उसको, क्योंकि आजकल हम सब पैसा रखते हैं, पर उसकी जरूरत क्या है, नीड क्या है, उसके अनुसार आपको जीवन जीना है। त्याला पैशांची गरज असेल नसेल, ते पैसे त्याला उपयोगात भविष्यामध्ये येतील सुद्धा, पण त्यावेळेची त्याची गरज काय की त्याला प्रभूमध्ये उत्साहित करणं, त्याच्यासाठी प्रार्थना करणं, त्याचा तेवढ्या वेळापूर्वी त्याचा भार उचलणं। आप उसको एक फोन करके पूछ रहे हो, ग्रुप में आया मैसेज कि ये व्यक्ति बीमार है, तो आप लोग उसके लिए प्रार्थना कर रहे हैं, ग्रुप में प्रार्थना कर रहे हो, या बोल रहे हो कि उसको फोन करके बोल रहे हो भाई हम तेरे लिए प्रार्थना कर रहे हैं, और विश्वास उसको हौसला देते हो कि प्रभु तुझे चंगाई देगा, वो बात से वो इंकरेज हो जाएगा, प्रभु उसको चंगाई भी देगा। आणि जर का तुम्हाला असं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा तुम्हाला कोणाच्या द्वारे तरी कळलं की आपल्या चर्चेची एखादी व्यक्ती आहे, तिला बरं नाहीये किंवा ती कुठल्या त्रासामध्ये, भले तुम्ही त्यांना जाऊन भेटू नाही शकत, पण तुम्ही त्यांना फोन करू शकता, त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता आणि त्यांना उत्साहित करू शकता की आम्ही तुमच्यासाठी सगळी मंडळी प्रार्थना करतोय, नक्की तुम्ही याच्यातून बाहेर, म्हणजे तो पण काय होईल, तो व्यक्ती उत्साहित होईल। एक व्यक्ति को जब एनकरेजमेंट मिलता है ना, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला उत्साहित करतो ना, वो बीमार भी रहेगा ना, वो उठ खड़ा हो जाएगा, प्रभु वो विश्वास उसकी दृढ़ होती है कि मेरे को इन लोग ने कहा अभी मैं चंगा हो गया हूं। ते तेव्हा ना त्या काळामध्ये एक बूस्टर सारखं काम करतं की म्हणजे त्याच्यामध्ये पण त्याला एवढं उत्तेजना देतं की त्याला असं वाटतं की भले कुणी नाही पण माझे लोक, देव माझ्या बरोबर आहे, आणि ते त्याच्या त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्याला खूप आधार भेटतो। हमने सियोन चर्च में यही कमी देखी है, मैंने आपल्या मंडळीमध्ये हीच एक कमी मला जाणवते कि लोग फोन इसको उसको करने, इसकी उसकी निंदा करने के लिए फोन करेंगे, पर एक दूसरे की आत्मिक उन्नति के लिए नहीं, यार उसको उसका जीवन कैसा चल रहा है, उसके घर में कुछ परिस्थिति बिगड़ हो गई, तो हम लोग उसको फोन करके नहीं पूछते भाई तू कैसा है, बहन तू कैसी है, तेरे जीवन में कैसा चल रहा है, क्या चल रहा है, तू सब ठीक है। आपण एकमेकांच्या निंदेसाठी किंवा दोष काढण्यासाठी आपण एकमेकांना फोन करू, पण त्याच्या खरंच त्याच्या आत्मिक जीवनाविषयी की तू कसा आहेस, तुला काही अडचण आहे का, किंवा तुला कुठल्या प्रार्थना विनंतीची गरज आहे का, अशासाठी आत्मिक उन्नतीसाठी आपण एकमेकांना फोन नाही करत। हम लोग को पता चला है नहीं यार उसकी जरूरत नहीं, बहुत लोग हैं फोन करने के, बहुत लोग हैं। तुम्हारा कर्तव्य क्या है, जो मेंबर आप भी परमेश्वर के घर के, आप सियोन चर्च की कलीसिया के मेंबर, तो आपका कर्तव्य क्या है? जर का तुम्हाला कळलं की एखादी व्यक्ती त्रासात आहे, आजारी, तर आपण काय विचार करतो, अरे दीदीने फोन केला असेल, सेवक लोक जाऊन प्रार्थना केली असतील, आपण काय करायला पाहिजे, पण नाही, आपण एक मंडळीचे भाग आहोत, आपल्या मंडळीचा जो सदस्य याच्याद्वारे ते आपलं कर्तव्य आहे की भले आपण त्याला भेटायला नाही जाऊ शकत, पण आपण त्याला फोन करून त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो। हमारा कर्तव्य क्या है कि हमारा जो लाइफ है, हमारा जो फैमिली लाइफ है, उसको एक्सटेंड करना है। तर आपल्या जीवनाचा मुख्य, ख्रिस्ती जीवनाचा मुख्य उद्देश काय असला पाहिजे की आपलं जीवन आपल्या कुटुंबापुरती, स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ते थोडं इतर विश्वासी लोकांसाठी थोडं वाढवलं पाहिजे। और उनके लिए नहीं बढ़ाना है कि हमारे फ्रेंड सर्कल जो हमारे चर्च के फ्रेंड्स है उतना नहीं, परंतु सबके लिए। सियोन चर्च बड़ा है, सियोन चर्च में जितने मेंबर हैं उन सबके लिए एक दूसरे से बातें करनी चाहिए। आप जानते हो हर मेंबर्स को, आणि आपल्या चर्चमध्ये म्हणजे आपलं जीवन आपण एक्सटेंड करतो, वाढवतो, ते फक्त आपल्या मित्र परिवारासाठी नाही, तर जेवढे सियोनचे मेंबर्स आहेत, जेवढे सगळे सदस्य आहेत, त्या सगळ्यांशी आपली फेलोशिप असली पाहिजे, त्यांना आपण ओळखलं पाहिजे, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे। आपको अगर किसी मेंबर के बारे में पूछा जा रहा है, जर का तुम्हाला एखाद्या आपल्या मेंबर बद्दल विचारलं गेलं, अपने दो मतलब कलीसिया के दो लोग को अगर पूछेंगे तो एक व्यक्ति एक कहेगा, उस मेंबर के बारे में दूसरा व्यक्ति दूसरा कहेगा। जर का तुम्हाला एका विशिष्ट व्यक्तीचं नाव सांगितलं की तुम्ही याला ओळखता का, तर एक माणूस काहीतरी वेगळं सांगेल, दूसरा माणूस वेगळं सांगेल। अभी उस व्यक्ति ने गलत बताया रहेगा, एक व्यक्ति को, दो व्यक्ति को, तो वो बात अलग है, परंतु हम क्या है, एक व्यक्ति को जान नहीं पा रहे अच्छे से, उसके बारे में जानते हैं, सिर्फ अजम्पशन पे अजम्पशन। आज का जीवन पूरा अपना अजम्पशन पे चलता है, हम लोग सिर्फ तर्क लगाते हैं, तर्क वितर्क करते हैं। आणि आताचं काय आपण एकमेकांना गृहीत धरून किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण गृहीत धरून तर्क वितर्कावरती आपलं जीवन चालू आहे कि इसका ऐसा हुआ इसलिए ये ऐसा किया, म्हणजे याचं जीवन असं काहीतरी झालं असेल म्हणून त्याच्या जीवनात ही परिस्थिती आली। कार्तिक मुझको देखिए प्रेस लॉर्ड नहीं बोला क्योंकि उसको गुस्सा था। कार्तिकने मला प्रेस लॉर्ड नाही केलं कारण की त्याला राग आला असेल। अभी उसको सच में वो समस्या है क्या, वो गुस्सा है क्या मेरे से? पण आपण हे बघितलं का की नक्की त्याला राग आलाय की नाही आलाय? अभी रहेगा, उसको काम पे जाना रहेगा, कुछ ना कुछ रहेगा उसका प्रॉब्लम, काहीतरी घाईत असेल, गडबडीत असेल म्हणून केला असेल, या उसका कुछ फैमिली प्रॉब्लम रहेगा, तर त्याच्या कुटुंबात काहीतरी समस्या असेल, स्ट्रेस रहेगा, काहीतरी ताण असेल, तणाव असेल म्हणून त्याने नसेल दुर्लक्ष केलं असेल। परंतु आप इतना छोटी छोटी बात को लेकर एकदम बड़ा बवाला नहीं करना चाहिए। त्याच्यामुळे ती गोष्ट एवढी वाढवलेली पाहिजे की त्याने प्रेस लॉर्ड केलं, नाही केलं, नाही केलं।
आप लोग क्या कुछ कम हो गए? तर त्याच्याने आपल्याला काही कमीपणा आला का? नहीं ना। नाही. अरे लोग है एक दूसरे को बोल रहे नहीं बोले, आपको कुछ नहीं हो रहा, आप कुछ पहल करके जाओ ना, उसके बाद कुछ बोलो उसको, प्रेज लॉर्ड रुकाओ उसको, अगर नहीं रुका तो वापस मिलेगा कभी ना कभी। त्यांनी नाही केलं प्रेज लॉर्ड तुम्हाला, तुम्ही जा त्याला जाऊन थांबा, तू घाईत असेल त्याला जाऊन पकडा, त्याला प्रेज लॉर्ड करा, त्याला स्वतःहून विचारा, स्वतःहून आवाज द्या. और अगली बार वो मिला तो उसको बोला, अरे यार तेरे को मैंने लास्ट टाइम बोला था प्रेज लॉर्ड, तूने मेरे को प्रेज लॉर्ड नहीं किया, बहुत घमंड है तुझ में. आणि त्याला जाऊन पुढच्या वेळेला त्याला स्वतः विशेष बोला की मी तुला लास्ट टाइम प्रेज लॉर्ड केलं, तू नाही केलं, मला काय आलं. प्यार से बोला, ऐसा मत बोलो तुझे बहुत घमंड है ना आजकल. त्याला असं नका बोलू की तुला एकदम गर्व आलाय की तू आता मोठा झालाय. प्रेमाने बोला. प्यार से बात करो. लव इज द की फॉर एवरीथिंग. आणि प्रेम ना ही एक किल्ली आहे सगळ्या गोष्टींसाठी. इसलिए पौल क्या कह रहा है, 13वें अध्याय में पूरा प्यार के बारे में बात कर रहा है. म्हणून प्रीतीवरती पौलाने इतका जोर दिला की त्यासाठी अध्याय दिला फक्त प्रीतीवरती. और वो क्या कहता है आखिर में, आणि तो शेवटी काय बोलतो, प्रेम सबसे बड़ा है. प्रेम सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. तो हमारे में प्रेम ही नहीं है तो हम कलीसिया के मेंबर कैसे कहलाएंगे अपने आप तर को. मग जर का आपल्यामध्ये प्रेमच नाही, आपल्या सगळ्यांमध्ये एकमेकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जर का आपल्यामध्ये प्रेम नाही, तर मग आपण एका कुटुंबाचे सदस्य आहोत असं कसं बोलू शकतो. तो परमेश्वर ने हमें इसलिए बुलाया कि हम उसके बड़े परिवार का सदस्य बन सकें. तर देवाने आपल्याला का आचरण दिलं, आपल्याला का बोलवलं की आपण त्याच्या महान अशा कुटुंबाचे एक सदस्य व्हावं. तो पहिला लागू करण्याचे वचन का ये है. तर आजच्या वचनाचं आता आपण वचन बघितलं, तर ते वचन आपल्या जीवनामध्ये कसं लागू करायचं त्याचा पहिला मुद्दा. सदस्यता को ये याद दिलाती है हमें. तर आपण देवाच्या कुटुंबाचे सदस्य आहोत, याच्याद्वारे आपल्याला हे लक्षात येतं कि हम अकेले मसीह का अनुकरण नहीं कर सकते, हम मिल के अनुकरण करना है. तर एकटं मी आणि माझा प्रभू असं जीवन आपण नाही जगू शकत, तर आपण सगळे मिळून आपण देवाचं अनुकरण करू शकतो. और दुसरी गोष्ट, बिना चर्च के मंडळी शिवाय हम अधूरे हैं. आपण अपूर्ण आहोत. और जैसा देह बिना अंग बिना अधूरा है. आणि जसं अवयवांशिवाय आपलं संपूर्ण शरीर रिकाम आहे किंवा अपूर्ण आहे, वैसे स्थानीय कलीसिया के बिना हम अधूरे हैं. तसं आपलं लोकल चर्च म्हणजे आपला सियोन चर्च त्याच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. और तिसरी गोष्ट, हमें अपने आत्मिक वरदानों को, आपल्याला जी आत्मिक वरदान देवाने दिले और अपने समय को आणि आपली वेळ, उसका उपयोग दूसरों के लिए करना है. आणि जी देवानी आत्मिक वरदान आपल्याला दिले, जो वेळ प्रभूने आपल्या हातात आता दिलाय, तो स्वतःसाठी न वापरता इतर लोकांसाठी सुद्धा वापरला गेला पाहिजे. अगर आपके पास में कोई विश्वासी चर्च आ रहा है, उसको जाके मिलिए, बात करिए, प्रेज लॉर्ड करिए, उससे मिलिए. तुमच्या जवळ, तुमच्या एरियामध्ये जवळच एखादं विश्वासी घर आहे, तर येता जाता तुम्ही कधी तिथून जात असाल तर थोडा वेळ काढा, त्याच्या घरी जा, त्यांच्याशी फेलोशिप करा, त्यांना प्रेज लॉर्ड करा. ऐसा नहीं कि रोज जाके आप उसके घर में बैठे रहे. आता तो बाजूला जातो म्हणून रोज नका जाऊ, पण कधी तुम्ही गेले ते एरियातून तिथून जाते तर तुम्ही त्याला भेटा. आप लोग उनको इन्वाइट करो अपने घर में फैमिली प्रेयर के लिए. किंवा कधी एक दिवस तुम्ही त्यांना बोला की ब्रदर सिस्टर आमच्याकडे या प्रार्थनेला आपण मिळून प्रार्थना करू. कभी हम लोग मिलकर खाना खाएंगे. किंवा त्यांना जेवणासाठी बोलवा. कभी आप लोग उनके घर पे जाओ. किंवा तुम्ही त्यांच्याकडे जेवायला जा. ऐसा नहीं बोलो कि अभी आया है खाना बना चल. तर असं नाही केलं पाहिजे की आता मी आलोय तर तुम्ही जेवण बनवाच. पहले उनको इन्फॉर्म करो, पहले उनसे पूछो, सलाह लो कि आप आ सकते हैं आपके घर. त्यांना विचारा की तुमच्याकडे वेळ आहे का, तुम्ही घरी आहेत का, आम्ही येऊ का. अपने लोग क्या, हम लोग है ना बहुत डिमांडिंग लोग हैं. आणि आपण ना खूप असे अपेक्षा ठेवतो कि हम इनके घर में जाएंगे, वो खाना बना के रखा रहना. तर मी गेलो तर त्यांनी आज नुसतं चिकन बिर्याणी बनवून ठेवलेली पाहिजे. चिकन तो छोटा है, मटन बिरयानी. मटन बिर्याणी, चिकन आजकल बहुत नॉर्मल है. चिकन कॉमन है ना, नॉर्मल है. तो हमें अपने वरदान को, अभी कुछ लोगों को खाना बनाने का वरदान है. बऱ्याचशा लोकांना कुकिंग ही सुद्धा एक आर्ट आहे, कला आहे, तर त्यांना त्याच्यामध्ये देवानी कला दिली, नैपुण्य दिलंय. जैसे मैं मजाक बोल रहा हूँ, कुकिंग ये वरदान नहीं है, ये एक टैलेंट है. म्हणजे ती एक कला आहे, देवानी त्यांच्या हातामध्ये कला दिली की त्यांना चांगलं जेवण बनवता येतं. आत्मिक वरदान ये है, तर आत्मिक वरदान काय आहे, कलीसिया के लोगों की उन्नति करना. आत्मिक वरदान अशी असतात की ज्याच्याद्वारे मंडळीतल्या लोकांची आत्मिक वाढ होते. तो प्रचार करना, जसं की प्रचार करणं, देवाचा उद्देश सांगणं, गीत गाना, देवाची गाणी गाणं. और जैसे ये ट्रांसलेशन कर रहा है तो इसका ये एक आत्मिक वरदान है. जसं की देवाच्या शिकवलेल्या वचनाचा अर्थ मंडळीतल्या लोकांना समजावून सांगणं, हे सुद्धा एक वरदान आहे. क्या बाइबल में लिखा है कि अन्य भाषाओं का भाषांतर करना. तो ये भाषा का, मैं जो हिंदी बोल रहा हूँ उसका क्या कर रहा है, भाषांतर कर रहा है. तो वो उसको एक परमेश्वर ने गिफ्ट दी है. पूर्वीचं जे बायबल होतं त्या ओरिजिनल कॉपीचे वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन केले झाले, त्याच्यामुळे देवाचं वचन आज आपल्यापर्यंत पोहोचलं. तर जी भाषा आहे किंवा जो प्रचार होतोय त्या प्रचाराचा अर्थ लोकांना समजावून सांगणं. अगर मैं तो अभी ग्रीक आ रहा है और मैं इधर से ग्रीक ही फाड़ रहा हूँ, ग्रीक फेंक रहा हूँ. जर का मला ग्रीक भाषा येते आणि मी ग्रीक भाषेमध्ये प्रचार करतोय तर तुम्हाला कळेल का? मैं बोलूंगा कि ग्रीक में बाइबल लिखा था. तर मी
ग्रीक में बाइबल लिखा था, नया करा, तो मैं उसी भाषा में बोलूंगा। जर का मी असं म्हटलं की हे बायबल ग्रीक भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर मी त्याच्यातूनच प्रचार करें। ग्रीक भाषा एक यूनानी भाषा है जिसमें बाइबल उस समय पुराना नया करार लिखा गया था। तर ग्रीक ही अशी भाषा आहे की संपूर्ण नवीन करार ग्रीक भाषेमध्ये लिहिला गेला। आप में से बहुत लोग शॉक हो गए, ग्रीक क्या होता है? तर तुम्हाला असं वाटेल की ग्रीक म्हणजे काय आहे? एक भाषा है जो मतलब एशियन टाइम में यूज किया जाता था। तर पूर्वीच्या काळामध्ये ग्रीक ही एक प्रचलित भाषा होती की जिचा वापर कम्युनिकेशन साठी केला जायचा। जिसको लिखा जाता था यूनानी मतलब ग्रीक में लिखने के लिए हम लोग उपयोग करते थे। तर त्या भाषेचा लिहिण्यासाठी वापर केला जायचा। तो ग्रीक के कुछ शब्द है जो हमारे मिलते जुलते जीवन के, जैसे क्रिस्टोस, और फिर साइंस में भी बहुत सारे शब्द है, और मैं आपको इधर आके वही भाषा में बोल रहा हूँ। तर ग्रीकची जी भाषा आहे, जर सायन्समध्ये पण जर तुम्ही काही टर्म्स बघितल्या किंवा काही सायन्समध्ये पण अशा काही गोष्टी आहेत त्या ग्रीकमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, तर समजा तीच ग्रीक भाषेमध्ये जर मी प्रचार केला, मैं इधर आके एंथ्रोपोस, अडोल्फोस, फिलियो ये सब बोलने लगा आपके सामने, तर मी ग्रीक भाषेमधल्या शब्दांचा वापर केला तर तुम्हाला ते आन्सर्स द्यायचं का? समझे आपको? तो मैं क्या कर रहा हूँ, मैं आप लोग की भाषा जो है, मैं हिंदी में बात कर रहा हूँ, ये इंग्लिश मराठी में बात कर रहा हूँ, तो हम क्या कर रहे हैं, आपको पहुंचा रहे संदेश। क्यों? क्योंकि आपकी भाषा में आपको जो उपयोग है, आप लोग जो भाषा को समझ सके उसमें। तर प्रचार करणं, देवाच्या वचनाचा अर्थ लोकांना समजावून सांगणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ही सगळी आत्मिक वरदान आहे। तो आधा काम हमारे लोगों ने, मतलब हम लोग को प्रभु ने क्या किया, पूरा काम करके दिया। सिर्फ हम एज अ पास्टर, एज अ प्रीचर, हमारा क्या कर्तव्य है, हमको सिर्फ आप तक सर्व करना है। देवानी सगळी कार्य, देवानी सगळ्यांच्या योजना त्या देवानी ऑलरेडी पूर्ण केलेल्या आहेत। फक्त पास्टर्स जे आहेत, प्रीचर आहेत, उपदेशक आहेत, त्यांचं काम काय की देवाचं वचन मंडळीतल्या लोकांपर्यंत पोहोचवणं। हम लोग वेटर के जैसे हैं। आणि आम्ही आपण हॉटेलमध्ये गेलो, वेटरला ऑर्डर देतो ना, मग वेटर ऑर्डर घेऊन येतो, तसे आम्ही लोक। तो कुक जो है वो परमेश्वर, उदाहरण बताना मतलब आपको इमेजरी, मतलब एक दृष्टांत दिखाना चाहता हूँ कि कलीसिया किस प्रकार से चलता है। तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, असं वैयक्तिक घेऊ नका, पर्सनली घेऊ नका। एक उदाहरण आहे की मंडळीची जी दिनचर्या किंवा मंडळीचं कामकाज कसं चालतं, कि परमेश्वर कुक है, देव जो आहे आपला म्हणजे जो येशू ख्रिस्त आहे तो कुक म्हणजे जेवण बनवणार आहे, और उसने खाना बना दिया, उसने वचन बना दिया है, रेडी किया है, त्याने जेवण ऑलरेडी बनवून ठेवलेलं, संपूर्ण जेवण तयार आहे, म्हणजे वचन तयार आहे। और जो इधर प्रचार करते हैं हम लोग वेटर के जैसे जो खाना आपको लाके सर्व कर रहे हैं। आणि आम्ही जे देवाचे वचन म्हणजे पास्टर्स जे आहेत, प्रीचर्स जे आहेत, उपदेशक आहेत, ते वेटर सारखे आहेत की मंडळीची गरज काय आहे ती ओळखून ते वचन देवाच्या लोकांना देणं। और आप लोग कौन है, आप लोग एज अ ऑडियंस या आप एज अ कस्टमर लोग आ रहे हैं खाना खाने, आणि तुम्ही म्हणजे आपण काय जे आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो त्या लोकांसारखी जी मंडळीमध्ये येणारी लोक आहेत, तो आप लोग क्या कर रहे हैं, खाना खा रहे हैं। क्यों? क्योंकि आपको सर्व किया जा रहा है, पर सबका मेहनत, सब मेहनत किसका है, उस कुक का है जो खाना बना रहा है। म्हणजे मंडळीतले लोक काय करतायत की आपल्या आपल्या गरजेनुसार जसे ते देवाच्या मंदिरामध्ये येत आहेत, जे देवाचं वचन त्यांना दिलं जातंय ते स्वीकारतायत, ते घेत आहेत, आणि येशू ख्रिस्त जो आपला कुक एक आहे त्यांनी ऑलरेडी सगळी मेहनत करून जेवण आपल्यासाठी बनवून ठेवलेलं आहे। मेरी मेहनत से ज्यादा या वेटर की मेहनत से ज्यादा उस व्यक्ति की मेहनत है जो कुक कर रहा है। पास्टरच्या, प्रीचरच्या किंवा उपदेशकाच्या मेहनतीशिवाय सुद्धा जास्त मेहनत त्या व्यक्तीची की ज्याने आपल्यासाठी जेवण बनवलंय, तो आपला येशू ख्रिस्त। आजकल हम लोग क्या है, हम लोग बहुत सारे ऑनलाइन टीचर्स को सुनते हैं, तो हम लोग क्या उनके बड़े डाई हार्टिंग फैन बन जाते हैं। आजकाल काय ना ऑनलाइन खूप सगळं अवेलेबल आहे, झेप्टो, ब्लिंकिट, नहीं पास्टर्स के ओके, फैन बन जाते हैं। आजकाल बरेचसे जे ऑनलाइन प्रीच करणारे जे पास्टर्स आहेत, आपण त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली किंवा त्यांच्याद्वारे आपण खूप प्रभावित होतो। आप लोग उनके लिए डाई है, मतलब डाइंग फैन मत बनिए, मतलब एकदम उनके लिए अपना जान देंगे, उस पापा जी के लिए मेरा वो ये है, मेरा वो है, उसके लिए मत जाइए। तर आपण त्यांच्यावरती एवढे अवलंबून असले नाही पाहिजे की त्यांच्यावरती आपण इतके प्रेम करे नसले पाहिजे की हेच आपल्यासाठी सर्वस्व असं नसलं पाहिजे। आपका प्यार उस व्यक्ति जिसको आप देख रहे हैं उससे भी ज्यादा क्या आपका प्यार प्रभु के लिए है? ज्या देवाच्या दासासाठी तुम्ही एवढं प्रेम करताय किंवा त्यांना एवढं महत्व देताय, त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम किंवा जास्त महत्व तुम्ही देवाला देताय का? आप लोग सिर्फ उस पास्टर ने प्रीच किया, उस पास्टर ने ऐसा प्रीच किया, उस पास्टर ने ऐसा प्रीच किया, उसने ऐसा बोला, क्या आप लोग वो देख रहे हैं, क्या आप बोल रहे हैं कि प्रभु का वचन ये कहता है, प्रभु का वचन ये कहता है? की फक्त तुम्ही त्या पास्टरना महत्व देता की आज तर पास्टरनी हे शिकवलं, आज पास्टरनी अशी भविष्यवाणी केली, असा आशीर्वाद दिला, त्याच्याही पेक्षा वचन आपल्याला काय सांगतं किंवा देवाच्या वचनात काय लिहिलं त्याच्यावरती तुम्ही जास्त महत्व देताय। वो भी एक इंसान है ना, भले तो महान सेवक असेल देवाचा, पण तो एक माणूस आहे, वो भी पापी है, तो सुद्धा पापी आहे, हम भी पापी है, आपणही पापी आहोत, वी ऑल आर सिनर, आपण सगळे पापी आहोत, परंतु हमारा एक ही उद्धार करता है और एक ही है जो पाप रहित है, वो कौन है? यीशु मसीह परमेश्वर। पण आपल्या सगळ्यांचा उद्धार करता एकच आहे, तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त। तो हमें उसको गंभीरता से लेना है, तर त्याच्याद्वारे थोडा आता आपण गंभीरतेने आपण विचार करायला पाहिजे। तो हमारी सदस्यता को हमारे लिए उपयोग किस प्रकार क्यों करना चाहिए? क्योंकि हम इस कलीसिया के मेंबर हैं, तो हमें एक दूसरे के लिए अपना जीवन निवेश करना चाहिए, एक दूसरे को पूछना चाहिए, भाई तू कैसा है, तेरा जीवन में क्या चल रहा है,
और उसको बताना है, उसको उत्साहित करना है। तर आपण आता सियोन या कुटुंबाचे सदस्य असल्याच्या कारणाने मंडळीतल्या एकमेकांचा भार आपण व्हायला पाहिजे, देवामध्ये त्यांना उत्साहित केलं पाहिजे आणि आपण एकमेकांसाठी थोडा वेळ काढला पाहिजे। प्रभु आपको इस वचन से आशीष दिया है, हम प्रार्थना करते हैं। देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद देव, आपण प्रार्थना करूया। हमें ईश्वर के पिता परमेश्वर यीशु मसीह के नाम से हम आपके सामने आते हैं। इस वचन के लिए हम धन्यवाद देते हैं कि हम विश्वासी लोग याद रहे कि मसीह की देह में हम एक अंग हैं और हम सब मिलकर एक परिवार और एक शरीर बनाए जाते हैं। आप हमारी सहायता करिए, मदद करिए कि हम इस वचन को समझ सकें और हमारे जीवन में लागू कर सकें और आपकी महिमा कर सकें। आगे का पूरा समय हम आपके हाथ में सौंपते हैं। छोटी सी प्रार्थना उद्धारकर्ता के नाम से मांगते सुनो और कबूल करो पिता, आमीन।